येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाची भूमिका मांडा नाही तर आमच्याशी गाठ आहे, असा इशारा मनोज जरांगेंनी राज्यातील मराठा आमदारांना दिला। ते मुंबईतील मराठा समाजाचे नेते ॲड आप्पासाहेब पवारांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। आपल्या मतदारसंघातील मराठी आमदारांना यासाठी निवेदने द्या, माझ्याकडे समाजाला देण्यासाठी प्रामाणिकपणाशिवाय दुसरे काही नाही, असेही यावेळी बोलताना जरांगे म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आश्वासनानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांनी प्रस्तावित संप मागे घेतला आहे। राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10,000 रुपयांची वाढ करण्यात येईल, असे आश्वासन अजित पवारांनी दिले आहे। डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात काल पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात सेंट्रल मार्ड संघटनेशी चर्चा झाली। यात मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्यात आला। 19 वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील आफ्रिकेविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताकडून 96 धावांची खेळी करणाऱ्या सचिन धसचे कौतुक होत आहे। सचिनची तुलना थेट सचिन तेंडुलकरच्या 2011च्या सेमीफायनलमधील फोटोसोबत केली आहे। वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये मैदानावर टिचून उभा राहिला सचिन। आम्ही अशीच एक घटना याआधीही पाहिली आहे, असे पंजाबने म्हटले आहे। सचिन धस हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे। तुमच्याकडे आमदार किंवा खासदार असू शकतात, उद्या हे आमदार खासदार निवडणुकीत हरले तर पक्षाचे काय होणार? संपूर्ण निर्णय चुकीचा आणि पक्षपाती आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले। तसेच शरद पवार आजही पक्षाचे संस्थापक आहेत। ते निवडणूक आयोगासमोर बसायचे आणि तेच संस्थापक आहेत हे निवडणूक आयोगाला माहिती आहे, तरीही पक्ष अजित पवारांना दिला जातो, हीच मोदी गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा धक्का दिला आहे। न्यायालयाने त्यांना समन्स बजावले असून 17 फेब्रुवारीला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे। कथित दारू घोटाळ्या प्रकरणी 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही केजरीवाल चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले नव्हते। त्यावर ईडीने न्यायालयात धाव घेतली होती। त्यानंतर काल न्यायालयाने केजरीवालांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी एक गौप्यस्फोट केला आहे। उद्धव ठाकरेंना 1 कोटी रुपयांचा चेक दिल्याचा त्यांनी दावा केला आहे। तसेच हे पैसे मंत्रिपदासाठी मागितले की पक्षनिधीसाठी हे माहिती नसल्याचेही ते म्हणाले। त्यामुळे उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे। पण हे आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळले आहेत। एवढे खोटे बोलून हे लोक स्वतः आरशात कसे बघतात, हा मला प्रश्न पडतो, असा खोचक टोला त्यांनी लगावला। जम्मू काश्मीर मधील राजौरी व पुंछ जिल्ह्यात दूरसंचार व इंटरनेट सेवा बंद केली आहे। संसदेने जम्मू व काश्मीरमधील डोंगरी समुदायांना पडारी जमाती, कोळी व गड्डा ब्राह्मण एसटीचा दर्जा देण्यास मंजुरी दिली। त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यात कलम 144 लागू केले आहे। आतापर्यंत गुजर बकरवाल समाजाला एसटीचा दर्जा होता। या विधेयकामुळे त्यांच्या हितसंबंधांवर परिणाम होणार असल्याचा या समुदायांचा दावा आहे। मनोज जरांगे पाटील नवा पक्ष स्थापन करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्यावर जरांगे यांनी उत्तर दिले आहे। ते म्हणाले, हे आमच्या डोक्यात पण नाही, आमचा राजकीय अजेंडा देखील नाही। गोरगरीब मराठ्यांची पोरं मोठी झाली पाहिजेत, हे आमचे ध्येय आहे। त्यापासून आम्ही हटणार नाही। सोशल मीडियावर काय येतंय त्यावर लक्ष देऊ नका, आरक्षण कसे मिळेल याकडे लक्ष द्या, असे ते म्हणाले। ट्वेल्थ फेल चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता विक्रांत मेसीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे। त्याची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे। विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली। यावर राशी खन्नाने कमेंट करत त्याचे अभिनंदन केले। या व्यतिरिक्त चाहत्यांकडूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे। विक्रांत व शीतल 14 फेब्रुवारी 2022ला लग्नबंधनात अडकले होते। झारखंड सरकारने आपल्या घरगुती ग्राहकांसाठी मोफत वीज मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे। नवीन मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी ही मर्यादा सध्याच्या 100 युनिट्स प्रति महिन्यावरून 125 युनिट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। जनतेचा आर्थिक भार कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे, असे सोरेन यांनी म्हटले आहे। दरम्यान झारखंड सरकार 2022 मध्ये 100 युनिट मोफत वीज योजना सुरू केली आहे। भारतीय संघ सध्या इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे, पण संघात दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सहभागी होऊ शकला नाही। पण त्याने त्याच्या निवृत्तीबाबत आश्चर्यकारक विधान केले आहे।
मी एक दिवस सकाळी उठेन आणि निवृत्तीची घोषणा करेन असे त्याने म्हटले आहे। ज्या दिवशी मला क्रिकेटचा कंटाळा येईल त्या दिवशी मी क्रिकेट सोडेन असे म्हणत मला कशाचेही ओझे घ्यायचे नाही असे कारण त्याने सांगितले। मिंद्याला दाढी खेचून आणू शकलो असतो अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती। याला मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे। ते दाढी खेचून आणलो असतो असे म्हणाले, मात्र या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत। या दाढीने तुमच्या सत्तेचे काय केले जगाला माहीत आहे। जनता आपल्या पाठीशी आहे, त्यांना तर आधीच घरी बसवले आहे अशी टीका त्यांनी केली। ते धाराशिवमध्ये बोलत होते। अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे होत राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले आहे। त्या पार्श्वभूमीवर मनसेने राज ठाकरे यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे। तसेच काका पुतण्यांमधला ओलावा काही मुख संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात असे कॅप्शन या व्हिडिओला दिले। मी बाळासाहेबांना सांगून पक्षातून बाहेर पडलो, मी कोणताही दगाफटका केला नाही असे राज ठाकरे या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी कडून चौकशी करण्यात येणार आहे। त्यासाठी रोहित पवार यांना आज पुन्हा ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे। रोहित पवार यांची बारामती ॲग्रो प्रकरणावर ईडी कडून चौकशी सुरू आहे। या आधीही ईडीने रोहित पवारांची या प्रकरणी चौकशी केली आहे। कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आज त्यांना बोलावले गेले आहे। काँग्रेस संपवण्यासाठी भाजपने आपला वापर केला, आता भाजप संपवण्यासाठी काँग्रेसला आपला वापर करू देऊ नका असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले। ते जागा वाटपाबाबत आयोजित ठाकरे गटाच्या बैठकीत बोलत होते। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जाधवांनी असे वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे। सध्याच्या परिस्थितीत आपण जास्त जागा घेऊन पक्ष मजबूत केला पाहिजे अशी भूमिका जाधवांनी यावेळी मांडली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर टीका केली। एकदा नेहरूजींनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते। त्यात लिहिले होते की मला कोणतेही आरक्षण आवडत नाही व विशेषतः नोकऱ्यांमध्ये आरक्षण आवडत नाही। मी अकार्यक्षमतेला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही उपायाच्या विरोधात आहे ज्यामुळे द्वितीय दर मानके होतील। या आधारावर मी म्हणतो की काँग्रेस ही आरक्षणाची जन्मजात विरोधक आहे असे ते म्हणाले। माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत केलेल्या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिले। नरेंद्र मोदींचे भाषण ऐकून मला दुःख झाले। नेहरूंचे योगदान नाकारता येणार नाही। पंतप्रधान हे कोण्या पक्षाचे नसतात असे त्यांनी म्हटले। नेहरूंनी केलेल्या कामांकडे आपण डोळेझाक करू शकत नाही। नेहरूंनी लोकशाहीला ताकद दिली, देशाचा चेहरा बदलण्यासाठी योगदान दिले असेही म्हणाले। BSNL ने सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे। यामध्ये 107 रुपयांमध्ये वापरकर्त्यांना 3 GB डेटा, अमर्यादित इनकमिंग कॉल्स आणि 200 मिनिटांच्या आउटगोईंग कॉलची सुविधा मिळणार आहे। हा प्लॅन 35 दिवसांचा असणार आहे। जिओ आणि एअरटेलच्या प्लॅनपेक्षा हा प्लॅन स्वस्त आहे। जिओ 30 दिवसांच्या वैधतेसाठी 296 तर एअरटेल 35 दिवसांच्या वैधतेसाठी 289 रुपये आकारते। राज्यातील 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार असून यासाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। भाजपकडून 3 उमेदवार राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती आहे। यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यात काल गुप्त भेट झाली। या भेटीचे कारण अद्याप समोर आले नाही, पण राज्यसभेच्या उमेदवारीच्या अनुषंगाने भेट झाल्याची माहिती आहे। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नवीन नाव दिले आहे। पक्षाचे नाव हे राष्ट्रसभेच्या निवडणुकीपर्यंत 27 फेब्रुवारी पर्यंतच राहणार आहे असे आयोगाने म्हटले आहे। काल निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाने 3 नावे सादर केली होती, त्यातील एक नाव हे आता आयोगाने दिले आहे। शरद पवार गटाला आता पक्षाची नवी ओळख मिळाली आहे।